नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना जोर धरला आहे. भाजपाचे उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आज राहुरीत सभा पार पडणार आहे. या सभेत प्राजक्त तनपुरे कमळ हाती घेतील अशी चर्चा रंगली आहे. यावर शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया देताना आपल्याला तनपुरे यांच्या भाजप प्रवेशाबाबत कोणतीही अधिकृत माहिती नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. मी प्राजक्त तनपुरे यांच्याशी अनेकदा संवाद साधला आहे. गेल्या आठवड्यात त्यांनी निवडणूक लढवणार नसल्याचेही सांगितले होते. कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्यांनी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी मला सांगितले. पुढे आपण एकत्र काम करू असेही त्यांनी नमूद केले होते. तनपुरे भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांवर सुप्रिया सुळे म्हणाल्या, शक्य असेल, पण मला तसं काहीही ते बोललेले नाही. मी त्यांच्यासोबत अनेक वर्ष काम केले आहे, अशी प्रतिक्रिया देखील सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केलं. दरम्यान प्राजक्त तनपुरे यांनी सध्याच्या राजकारणावर भाष्य करताना त्वनिष्ठ राजकारणाचे महत्त्व कमी होत असल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे. निष्ठा आणि तत्वांशी प्रामाणिक राहणाऱ्यांचे राजकारण संपत चालले आहे, तर तडजोड करणारे सत्तेत मोठ्या पदावर पोहोचत आहे, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे. या वक्तव्यानंतर त्यांच्या राजकीय भूमिकेबाबत विविध तर्कवितर्कांना उधाण आले असून ते भाजपामध्ये प्रवेश करणार की स्वतंत्र भूमिका घेणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे. राहुरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची येथे सभा पार पडणार आहे. या जागेसाठी भाजपाकडून दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे सुपुत्र अक्षय कर्डिले यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या सभेत मोठी राजकीय घडामोड घडणार असल्याची चर्चा स्थानिक राजकीय वर्तुळात रंगली आहे. राहुरी तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, बाजार समित्या आणि साखर कारखान्यावर तनपुरे कुटुंबाचे वर्चस्व असल्याने त्यांचा निर्णय निर्णायकारक ठरणार आहे. त्यांनी भाजपाला पाठिंबा दिला तो शरद पवार गटासाठी मोठा धक्का मानला जाणार आहे. तर मित्रांनो, आपल्याला काय वाटते? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा.